नमस्कार सर्वांना. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. फायनली अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे. एप्रिल महिन्याचे पैसे जे आहे तर ते लाभार्थ्यांना आता मिळण्यास सुरुवात जे आहे तर ते लवकरच होणार आहे. तुमच्या तालुक्यात काय स्थिती आहेत, कोणत्या तालुक्यात किती तारखेपर्यंत पैसे येतील, या सर्व विषयावर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ न गमावता आपण तालुक्यांची नावे पाहूया, ज्या ज्या तालुक्याची जी जी माहिती उपलब्ध झालेली आहे. तर बघा, आजचा पहिला तालुका कल्याण ठाणे जिल्ह्यातील कल्याण आहे, जेथील दिव्यांग लाभार्थ्यांना तसेच इतर सर्व लाभार्थ्यांना 14 तारखेचा आज जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे. 14 व 15 एप्रिलला लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाऊ शकते. त्याआधी देखील केले तर चांगले आहे, परंतु 14-15पर्यंत अनुदान येऊन जाईल. पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कराड तालुका आहे सातारा विभागातील. कराड तालुक्याची स्थिती पुढील प्रमाणे आहे. लाभार्थी डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम जे आहे तर ते 8 तारखेपर्यंत चाललेले आहे आणि इथे देखील 13 ते 14 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अनुदान येऊन जाईल. ठीक आहे, 13 आणि 14 म्हणजे मंगळवारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा होणार आहे. संगमनेर अहिल्यानगर विभागातील संगमनेर तालुक्याची देखील माहिती पुढे येते आहे. संगमनेर तालुक्यामध्ये अद्यापही काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम जे आहे तर ते चालू आहे आणि काही लाभार्थ्यांचे पेंडिंग आहेत. परंतु लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो 12 ते 18 या 6 दिवसामध्ये मिळणार आहे. डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम काही प्रमाणात पेंडिंग आहे, त्यामुळे 18 तारखेपर्यंत तुम्हाला अनुदान जे आहे तर ते येईल. 12 ते 18 या 6 दिवसांमध्ये तुम्हाला संगमनेर या विभागामध्ये अनुदान येणार आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. बार्शी तालुका आहे सोलापूर विभागातील. येथे देखील 13-14 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे. ठीक आहे, बाकी माहिती बार्शीची उपलब्ध नाही. 13 ते 14 तारीख एवढीच माहिती उपलब्ध झालेली आहे. तुमचा कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चिपळूण तालुका आहे रत्नागिरी विभागातील. तर या देखील तालुक्याला लवकरच जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे. दिव्यांग लोकांचे UDID व आधार कार्ड संलग्न करण्याचे काम या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. एक्झॅक्टली तारीख जी आहे तर ती यांनी सांगितलेली नाही आहे, परंतु एवढी माहिती चिपळूणची मिळालेली आहे. पुढील जो तालुका आहे अंबेजोगाई. बीड तालुक्यातील अंबेजोगाई जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुका आहे. तर येथे बघा, तुम्हाला सांगू इच्छितो 11 तारखेपासून म्हणजे उद्यापासून तर 15 तारखेच्या आत जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार आहे, अशी माहिती अंबेजोगाई विभागाकडून प्राप्त झालेली आहे. पुढील देखील बरेच तालुक्यांची यादी आहे, ती आपण पाहूया. त्यामध्ये कराड तालुका आहे, वरुड तालुका आहे. अमरावती विभागातील वरुड, कराडचं नाव आलेलं नाही आहे. वरुड तालुका आहे, वरुड अमरावती विभागातील. तर बघा, वरुड या तालुक्याला देखील जे आहे तर ते 16 आणि 17 तारखेपर्यंत लाभार्थ्यांना अनुदान येऊन जाईल. ठीक आहे, त्याआधी आले तर चांगलंच आहे, परंतु 16-17 तारखेपर्यंत अनुदान लाभार्थ्यांना येऊन जाईल. म्हणजे पुढच्या गुरुवार शुक्रवारपर्यंत तुम्हाला पैसे मिळेल. बाकी डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम आणि डिटेल्स पुढे पाठवण्याचे काम 50% पूर्ण झालेले असून 50% काम चालू आहे आणि काही लाभार्थी अद्यापही डॉक्युमेंट्स देत नाही आहे, अशी तक्रार त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. तर वरुड तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही डॉक्युमेंट जमा केलेले नसेल तर कृपया डॉक्युमेंट्स जमा करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. पुढील तालुका आहे सावंतवाडी. सिंधुदुर्ग विभागातील सावंतवाडी या विभागाला जे आहे तर ते 12 तारखेला अनुदान मिळेल अशी माहिती मिळते आहे. 12 ते 15 या 12, 13, 14, 15 या 4 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येऊन जाईल सिंधुदुर्ग सावंतवाडी या विभागामध्ये. ठीक आहे, त्यानंतर मालेगाव नाशिक विभागातील मालेगाव तालुक्याचं नाव देखील पुढे आलेलं आहे. तर मालेगावला देखील लवकरच अनुदान मिळणार आहे. डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम झालेले आहेत. काही विधवा महिलांना ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी त्या पाळलेल्या नाही, तर कृपया विधवा महिलांनी खास करून
आणि इतर महिलांनी म्हणजे ज्या महिला या योजनेमध्ये आहेत तर त्यांचे काही प्रमाणात इथे तफावत आढळून आलेली आहे. तर मालेगावमधून कोण कोण आहेत त्यांनी आपली चूक दुरुस्त करावी अशी माहिती मिळालेली आहे. पुढील जो तालुका आहे उदगीर तालुका आहे. लातूर विभागातील उदगीर या देखील तालुक्याला 13 आणि 14 तारखेला अनुदान येऊन जाईल. बाकी डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम 6 एप्रिल 2026पर्यंत पूर्ण झालेले असून पुढील अपडेट अद्याप आलेली नाही. 6 एप्रिलपर्यंत ज्यांनी डॉक्युमेंट्स दिले त्यांचे काम उदगीर या तालुक्यात पूर्ण झालेले आहे. हिंगणघाट वर्धा विभागातील हिंगणघाट तालुक्याची देखील माहिती आपल्या पुढे शो होती आहे. हिंगणघाट तालुक्यामध्ये दिव्यांग तसेच इतर सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येथे चांगली स्थिती आहे आणि बऱ्याच लाभार्थ्यांचे काम जे आहे तर ते करण्यात आलेले आहे. 8 एप्रिलपर्यंत येथे डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम फायनली चाललेले आहे. ठीक आहे, 8 एप्रिलच्या नंतरची माहिती मिळालेली नाही आहे कारण 2 दिवसापूर्वीची माहिती आपल्याकडे मिळालेली आहे आणि प्रशासनाने देखील लोकांना सहकार्य केले अशी माहिती लोकांकडून देखील प्राप्त झालेली आहे. शहादा तालुका आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे देखील बऱ्याच लोकांचे डॉक्युमेंट्स अद्यापही देणे बाकी आहे आणि दिव्यांग लोकांनी देखील येथे UDID जे आहे तर ते संलग्न करणे अनिवार्य आहे. त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे परंतु कदाचित काही विभागामध्ये नंदुरबार विभागाच्या या तालुक्यामध्ये शहादा माहिती मला वाटतं पोहोचलेली नाही आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका. पैठण तालुका आहे छत्रपती संभाजीनगर चांगली स्थिती आहे. बऱ्याच दिव्यांग लाभार्थ्यांना जे आहे तर ते UDID कार्ड मागितले होते आणि त्यांनी ते दिलेले आहेत आणि ज्या लाभार्थ्यांनी नवीन UDID कार्ड काढले आहेत त्यांनी देखील तिथे सबमिट केलेले आहे अशी माहिती मिळते आहे. डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम कालपर्यंत म्हणजेच 9 एप्रिल 2026पर्यंत पूर्ण करण्यात आलेले आहे. त्यामुळे पैठण तालुक्याचे आभार आणि तेथील प्रशासनाचे देखील चांगली कामगिरी दिसून येत आहे. पुढील तालुका आहे चिपळूण तालुका आहे चिमूर तालुका आहे चंद्रपूर विभागातील चिपळूण नाही. चिमूर तालुक्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. चिमूर तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांची डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम 4 तारखेपर्यंत पूर्ण करण्यात आलेले असून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 12 ते 14 या 2 दिवसामध्ये 12, 13, 14 अनुदान येणार आहे. तर कोण लाभार्थी चिमूर या तालुक्यातून आहेत त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुमचा कुठला तालुका आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे देखील बरेच तालुके आहेत त्या तालुक्यांची यादी आपण पाहूया. पेन तालुका आहे रायगड विभागातील पेन तालुक्याची देखील माहिती माझ्या पुढे शो होती आहे. लाभार्थ्यांना 15 तारखेला जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे. पेन तालुक्यामध्ये 15 तारखेला लाभार्थ्यांना अनुदान मिळेल एवढीच माहिती इथे जे आहे तर ते त्यांनी दिलेली आहे आणि बाकी काही माहिती डिटेल शो होत नाही आहे. पुढील तालुका आहे जुन्नर पुणे विभागातील जुन्नर असा महत्त्वपूर्ण तालुका आहे. येथे ज्येष्ठ नागरिकांना डॉक्युमेंट्स जे आहे तर ते देणे गरजेचे होते आणि काही लाभार्थ्यांनी ते दिलेले आहे आणि काही लाभार्थ्यांचे अद्यापही बाकी आहे. तर पुढील पेमेंटसाठी ज्या लाभार्थ्यांना जुन्नर या तालुक्यात जर पेमेंट आले नाही तर त्यांनी डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट पूर्ण करावी कारण ज्येष्ठ नागरिकांना खास करून कारण त्यांचे डॉक्युमेंट्सची मागणी जी आहे तर ती काही प्रमाणावर केली जात होती आणि काही लोकांनी दिलेले आहेत काही लोकांनी अद्यापही दिलेले नाही. पुढील जो तालुका आहे तो पाचोरा तालुका आहे. जळगाव विभागातील पाचोरा या देखील तालुक्याची माहिती डिटेल्स माहिती आपल्यापुढे आलेली आहे. येथे 8 तारखेपर्यंत डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम झालेले आहेत. दिव्यांग लोकांचे डॉक्युमेंट्स खास करून अपडेट करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर मागील मार्च महिन्यामध्ये करण्यात आलेले आहे आणि लाभार्थ्यांना जे आहे तर ते 16 तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना अनुदान येऊन जाईल. पाचोरा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना 16 तारखेच्या आत अनुदान जे आहे तर ते येऊन जाईल अशी माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. पुढील जो तालुका आहे वाशिम तालुका आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुका तर बघा ज्या लाभार्थ्यांचा तालुका आणि जिल्हा दोन्ही वाशिम आहेत अशांसाठी आनंदाची बातमी आहे. 14-15 तारखेला तुमच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे अशी माहिती प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. तर कोणकोणत्या लाभार्थ्यांचा वाशिम तालुका आहे त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. अहेरी तालुका आहे गडचिरोली विभागातील. येथे देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती 16-17 तारखेच्या आत या 2 दिवसाच्या आत जे आहे तर ते सर्व लाभार्थ्यांना पैसे येऊन जाईल. म्हणजे काही लाभार्थ्यांना आधी येऊ शकते परंतु 16-17 तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे. त्यानंतर पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. तो तालुका आपण जाणून घेऊया. अहेरी तालुका झालेला आहे
संगमेश्वर जो तालुका आहे रत्नागिरी संगमेश्वर, संगमेश्वर ज्या तालुका आहे तर त्याची माहिती पुढे येते आहे. 14 आणि 15 तारखेला लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम 1 एप्रिल 2026पर्यंत पूर्ण झालेले असून पुढील झालेल्या डॉक्युमेंट्सची अपडेट झालेल्या डॉक्युमेंट्स बाबतची माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली नाही. पुढील जो तालुका आहे तो आहे कणकवली, सिंधुदुर्ग विभागातील कणकवली या देखील तालुक्याची माहिती पुढे येते आहे. बऱ्याच दिव्यांग लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अद्यापही बाकी आहेत, त्यामुळे डॉक्युमेंट्स दिव्यांगांनी ज्या लाभार्थ्यांनी दिलेले नाही तशा लाभार्थ्यांनी देणे गरजेचे आहे. तुम्हाला 14 ते 15 तारखेला निराधार लोकांना अनुदान या तालुक्यामध्ये येऊन जाईल, कणकवली सिंधुदुर्ग. ठीक आहे, त्यामुळे काहीही जे आहे तर ते काळजी करू नका. शिरूर तालुका आहे, पुणे विभागातील शिरूर अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे. येथे दिव्यांग लोक तसेच इतर सर्व लोकांच्या डॉक्युमेंट्सची पडताळणी 7 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे. तशी 6 एप्रिलपर्यंतच ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे आहे तर ते सर्व लाभार्थ्यांना 14 आणि 15 तारखेच्या आसपास अनुदान येईल. एक्झॅक्टली तारीख इथे मिळालेली नाही, 14-15ला येईल अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. अकोट तालुका आहे अकोला विभागातील, येथे लाभार्थ्यांना अनुदान कधी मिळेल ही माहिती मिळालेली नाही आहे, परंतु 2 तारखेपर्यंत लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम मोठ्या प्रमाणावर केलेले असून प्रशासनाचे या कामामुळे जे आहे तर ते प्रशासनाला देखील मोठी मदत झालेली आहे आणि प्रशासनाचे खूप खूप आभार. आणि लाभार्थ्यांकडून देखील चांगली स्थिती आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. मुखेड तालुका आहे नांदेड विभागातील, त्याचबरोबर वसई तालुका आहे विरार, वसई विरार. ठीक आहे, तर या दोन्ही तालुक्यांची माहिती डिटेल्समध्ये देखील आपल्याला प्राप्त झालेली आहेत. या दोन्ही तालुक्यांना जे आहे तर ते 3 एप्रिल 2026पर्यंत लाभार्थ्यांचे योग्य प्रमाणात अपडेशनचे काम करण्यात आलेले असून या दोन्ही तालुक्यांना, ठीक आहे, वसई आणि या तालुक्याला, वसई आणि मुखेड या दोन्ही तालुक्यांना, एक नांदेड विभागातील आहे आणि एक वसई विरार आहे, तर या दोन्ही तालुक्यांना 17 तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना अनुदान येईल. ठीक आहे, दोन्ही तालुक्यांना 17 तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना अनुदान येईल अशी माहिती मिळालेली आहे. बाकी सर्व या दोन्ही तालुक्यांची स्थिती सेमच आहे, त्यामुळे आपण एकत्रच तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. बाकी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं नसेल तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्हाला तुमच्या तालुक्याची स्थिती योग्य ती जाणून घेता येईल. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.